विधानसभेच्या निवडणुकीनंतर किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडल्या। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उदय बने शिवसेनेचे उद्धव सेनेचे प्रबळ दावेदार होते उमेदवारीचे, पण अखेरच्या क्षणी ती उमेदवारी मिळाली भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाळमानेंना। आणि त्यानंतर उदय बने गेले 6 महिने राजकारणापासून अलिप्त आहेत। असं असताना पुन्हा उदय बनेंचं नाव चर्चेला आलं ते मातोश्रीवरती सहदेव बेटकरांच्या प्रवेशानंतर। त्यावेळेला उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनी बेटकरांच्या प्रवेशानंतर मी कोकण प्रादाकंत करणार आहे, प्रत्येक ठिकाणी मला बोलवाल त्या ठिकाणी मी येणार आहे, कोपरानं कोपरा आपण पिंजून काढू आणि पुन्हा एकदा नव्याने संघटना उभारू। ह्या त्यांच्या वाक्यानंतर लगोलग त्या ठिकाणी सेनेतल्या वरिष्ठांची बैठक झाली आणि कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातलं संघटन वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा आली। त्या चर्चेतला एक सूर असा होता की उदय बने नाराज आहेत, माझे जिल्हाप्रमुख होते, माझे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, प्रामाणिकपणे 40 वर्षाच्या संघटनेत आहे, अजूनही त्यांनी कुठे पक्षप्रवेश केलेला नाही। मग त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा प्रवाहात आणूया। पण ही चर्चा चालू असताना उदय बनेच्या समर्थनाचा सूर मात्र वेगळाच आहे। त्यांनी प्रत्यक्ष उघडपणे नाराजीसुद्धा बोलून दाखवलेली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर उदय बनेंना एखाद्या नेत्याचा, शिवसेनेतल्या पक्षप्रमुखांचा किंवा मातृश्री जवळच्या नेत्यांचा किंवा जिल्हास्तरीय नेत्यांचा उद्धव सेनेतला सारा एखादा फोन तरी जावा किंवा चौकशी करावी की उदय बने नेमकं तुमची भूमिका काय आहे, तुम्ही नाराज का आहात। तसं काय घडलेलं नाही आहे। मुळात उदय बनेंनी त्याच वेळेला निर्णय घेतला आहे की आता कुठेतरी मी राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला होऊन सामाजिक कार्यात लक्ष देणार आहे, पण मला कुठेतरी कुठल्या तरी पक्षाचा म्हणा किंवा कुठल्या तरी संघटनेचा आधार घ्यावा लागेल। समाजकार्य करताना कुठल्या तरी पक्षाची गरज असते असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मग नेमकं आता उदय बनेंच्या जर समर्थकांची जर अशी भूमिका असेल आणि उदय बनेंना गेल्या 6 महिन्यात जर पक्षाकडून काहीच विचारणा झाली नसेल तर उदय बनेंच्या समर्थकांचं म्हणणं आहे की पक्षाने सुद्धा उदय बनेंबद्दल का अपेक्षा ठेवावी। एकमेकाची चौकशी करणं, पक्षातल्या नेत्यांनाबद्दल आपुलकी निर्माण करणं किंवा नेमकं तुम्ही प्रवाहाच्या बाजूला का आहात, प्रवाहासोबत का येत नाही अशी विचारणा करणं पक्षाच्या नेत्यांचं काम होतं, पण तसं दुर्दैवाने सामान्यात घडलेलं नाही। त्यामुळे जरी मातोश्रीवरती जर चर्चा झाली असली की उदय बनेंना पक्षाच्या प्रवाहात सामील करून घ्यावं, तरी तितकंसं त्या नेत्यांनी यश मिळेल अशी आजची परिस्थिती नाही आहे। दुसऱ्या बाजूला उदय बने सामाजिक कार्यात भाग घेत आहेत, प्रत्येक सुखदुःखात जात आहेत। कालच्या भाट्यातल्या झरे विनायकच्या मंदिराच्या प्रतिष्ठापन सोहळ्याला ते उदय सामंतांच्या बाजूला होते, त्याच्या बाजूला जयसिंग घोसाळे होते, या बाजूला राजन साळवी होते। मग सामाजिक कार्य असेल, सुखदुःखामध्ये कैलासवासी नंदू मोहितेंच्या अंत्ययात्रेतसुद्धा ते दिसले। मग त्यांचं नेहमीचं जे आहे सामाजिक काम ते चालू आहे। मग असं असताना उदय बनेंची समर्थकांची भूमिका वेगळी दिसते आणि मातोश्रीवरच्या नेत्यांची भूमिका वेगळी दिसते। त्यामधून तरी एकंदरीत उदय बनेंना जरी प्रवाहात सामील करून घेण्याची भूमिका जर मातोश्रीवरच्या नेत्यांची असेल किंवा जिल्हास्तराच्या नेत्यांची असेल तरी परिस्थिती उदय बनेंच्या समर्थकांची भूमिका आज तरी उद्धव सेनेच्या प्रवाहात सामील होण्याची दिसत नाही आहे। आता पाहूया येत्या काळात ह्या साऱ्या घडामोडी घडतील आणि आपणाला दिसतीलही। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।